नमस्कार. खाद्यसृष्टीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ठेचा पनीर ह्याची रेसिपी. ह्यामध्ये मी आज माझ्या पद्धतीने ठेचा कसा बनवायचा ते देखील दाखवलेलं आहे. चला मग जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. खलबत्त्यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घालून व्यवस्थित ठेचून घेत आहे. हे आपल्याला व्यवस्थित ठेचल्यानंतर अजून काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला ॲड करायचे आहेत. त्यामध्ये कोथिंबीर, 2 चमचे इतकं तेल आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे पुन्हा एकदा व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे. ठेचा व्यवस्थित ठेचून झाल्यानंतर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर त्याच खलबत्त्यामध्ये मी काही भाजलेले शेंगदाणे देखील घेत आहे आणि ते देखील व्यवस्थित कुटून घेत आहे. हे मी शेंगदाणे वेगळे कुटत आहे जेणेकरून आपले शेंगदाणे व्यवस्थित कुटले जातील. आणि आता आपण मगाशी बनवलेला ठेचा त्यामध्ये घालून त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून हा ठेचा पुन्हा एकदा व्यवस्थित ठेचून घेणार आहे. लिंबू घातल्याने आपल्या पनीर ठेच्याला एक वेगळीच अशी टेस्ट येणार. तर आता आपण आपल्या पनीर ठेच्याकडे वळूया. त्यासाठी मी काही पनीरचे क्यूब्स बारीक कापून घेतलेले आणि त्याला हा ठेचा व्यवस्थित मॅरिनेट करून घेत आहे जेणेकरून आपल्या पनीरला ते ठेचा आहे तो व्यवस्थित कोट होऊन जाईल. ते मी नॉनस्टिक पॅन वापरलेला आहे. त्याला मी थोडंसं तेल लावून त्यावर आपण पनीरला ठेचा लावलेला तो शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर आता पनीर मी सगळे थोडा डिस्टन्स ठेवून आपल्या पॅनवर ठेवत आहे आणि 2 मिनिटांनी ते टॉस करून घेत आहे जेणेकरून आपले पनीर सगळ्या साईडनी क्रिस्पी होऊन जातील. आपल्याला हे लो टू मीडियम हीटवरच करायचं आहे जेणेकरून आपला ठेचा देखील जळणार नाही. 5 ते 6 मिनटं झाल्यानंतर आपण आपला पनीर फ्लिप करून बघायचा. अगर सगळ्या साईडनी गोल्डन क्रिस्पी कलर आला असेल तर आपला पनीर ठेचा बनवून तयार आहे.